आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक दिंडोरी पोलीस स्टेशन आहे बीड जिल्ह्यातलं. आणि दिंडोरी तसं माजलगाव तालुक्यात येतं, पण घटनास्थळ तिकडचं धारूर तालुक्यातलं आहे, परंतु पोलीस स्टेशन त्यांना ते आहे. तर दिंडोरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला एक की 9 वर्षाच्या मुलीवर 70 वर्षाच्या जाणता आहे, म्हणजे जाणता म्हणजे जादूटोणा वगैरे करणार असं का, तर त्याने रेप केलेला आहे म्हणून. आणि तिच्या म्हणजे काय म्हणतात ना, जे अवयव असतात आपले स्त्रियांचे, तर त्याच्यामध्ये त्या मुलीच्या त्या ह्याला लिंबू हळदी कुंकू असं लावून ते केलेलं आहे. आणि त्याचा गुन्हा दाखल झाला तेव्हा फक्त पोक्सो आणि त्या कलमानुसारच गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये जादूटोण्याच्या कायद्याचे कलमच लावले नाहीत. तर ज्यांनी मला माहिती ही सांगितली, शेअर केली, तर त्यांना मी ते विचारलं किंवा तुम्ही तक्रार दिली होती का. त्यांनी मला व्हॉट्सअपला सांगितलं की तक्रार दिली होती तशी, की त्यांनी ते लिंबू हळद कुंकू वगैरे असं लावून केलेलं आहे. तर पोलिसांनी असं म्हणले जणू की त्याच्यात काही एवढा फरक पडत नाही, आणि म्हणून जादूटोण्याचे कलम वाढतील म्हणून त्यांनी ते घेतलं. त्याच्या तक्रारीत FIR मध्ये उल्लेखच केला नाही. आणि त्याने काय होतंय, आता कायदा आणि नियम असा सांगतो की घटना जशी घडली आहे तशी घटना FIR मध्ये घेणे, आणि पीडिता जे सांगल म्हणजे फिर्यादी, लहान मुलगी असल्यामुळे तिची आई फिर्यादी काहीतरी झालेली, तर फिर्यादी जे सांगल घटनास्थळ त्यामुळे त्या लेकराला विचारल्याच्या वरून तर त्या पद्धतीने FIR मध्ये उल्लेख करावा. परंतु पोलीस नेहमीच अशा पद्धतीनं हे करतात की घटना FIR मध्ये सांगितल्याप्रमाणे घेत नाहीत. म्हणजे कलम वाढतं, त्याच्या कलम वाढतात, त्याच्या तीव्रता वाढत असते. परत समाजामध्ये त्याचा पण आता पोक्सोचं प्रकरण असल्यामुळे 9 वर्षाची मुलगी असल्यामुळे पेपरबाजी हे ते होईल म्हणून हे काही गोष्टी काय करतात ना, अंधश्रद्धा हे एवढा मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, की त्यानुसार ते घ्यावा लागतो. तसा तो कायदा आहे महाराष्ट्राचा. पण असं असताना सुद्धा पोलिसांनी ती FIR तशी घेतली नाही. आता त्या बाबतीतलं मी सोशल मीडियावर काही माहिती शेअर केली. त्यातले काही लोक असतील तर ते म्हणतात की तुम्ही प्रसिद्धीसाठी करता. माझ्याकडे बाजाबता FIR आलेला आहे, FIR मध्ये माहिती आलेली, त्याच्यात गुन्हा दाखल आहे दिंडोरी पोलीस स्टेशनचा. दुसरी गोष्ट, व्हॉट्सअपला त्यांनी मेसेज मला टाकलाय की तशी पद्धतीची लिंबू हळदी कुंकाचा उल्लेख FIR मध्ये त्यांनी केला नाही, जेव्हा की FIR फिर्यादीने सांगत असताना सुद्धा. तरी सुद्धा लोक म्हणतात तुम्ही प्रसिद्धीसाठी करतात. आम्ही ह्या गोष्टी प्रसिद्धीसाठी मी करत नाही. गेल्या 20 वर्षापासून समाजकार्य करते आणि खूप साऱ्या लोकांना मी काय म्हणतात ना, कायदेशीर मार्गाने, संवैधानिक मार्गाने आणि कायदेशीर प्रक्रियेने मी न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच मी पीडिताच्या लोकांच्या पाठीशी असते. मला प्रसिद्धीची गरज नाही. त्यांना मी सांगू इच्छिते, तुम्ही बाजाबता तिथे जाऊन बघा खरं काय खोटं काय. माझ्याकडे डॉक्युमेंट्स आलेले आहेत. थँक्यू.